अर्धी वाटी तुपामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकून, तर बघा मार्केटचा महागडा पदार्थ घरच्या घरीच फक्त तेही 5 मिनिटात. तर त्यासाठी एका कढईमध्ये अर्धी वाटी तूप टाकलं, त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकून हे बेसन पीठ लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. जसं हे बेसन पीठ भाजलं जातं तसं त्याला तूप सुटलं जातं. तर तुम्ही पाहू शकाल तूप सुटलं गेले एकदम लालसर कलर येईपर्यंत त्याला आपल्याला भाजायचे. हे बघा एकदम असं तूप सुटले आणि याला कलरसुद्धा लाल आलेला आहे. यामध्ये आता साधारणतः 3 चमचे दूध टाकून घ्यायचं. दूध टाकलं की मिक्स करून घ्यायचं. दूध टाकलं की हे जे मिश्रण आहे ते घट्ट व्हायला चालू होतं. काही मिनिटातच हे घट्ट तयार झाले आणि आता मी कढई गॅसवरून खाली काढून घेत आहे. आता हे थंड झाल्यानंतर थोडंसं कोमटच आहे. कोमट असतानाच याला अर्धी वाटी साखर यामध्ये टाकून घ्यायची. साखर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ॲड करू शकता. साखर मिक्स झाली की यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे टाकून घेतलेत आणि हाताने मिक्स करून घेतलं. आता एका वाटीमध्ये मी थोडेसे पिस्त्याचे कट करून घेतलेले काप टाकून घेत आहे आणि हे मिश्रण या वाटीमध्ये ठेवून याला छान सेट करून घेत आहे. मस्तपैकी एकदम आपले इन्स्टंट मथुराज टाईपचे बेसनचे पेढे बनवून तयार आहेत. तुम्ही इथे मिल्क पावडरचे पेढे बनत असाल तर हे नक्कीच ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.